अखेर सोन्याचा भाव तोंडावर आपटला। शेवटी सोन्याचा फुगा फुटलाच। जुलैच्या दुसऱ्या दिवशीच सोन्याचा खेळ संपला असून सर्वात मोठी घसरण आता सोन्याच्या भावामध्ये दिसून येत आहे। सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे। सोन्याच्या बाबतीमध्ये सरकारने क्रांतिकारी निर्णय जाहीर केला, ज्यामुळे आज सोन्याचे भाव पूर्णतः बदलले आहेत। कारण काल 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,43,000 रुपयापर्यंत येऊन थांबला होता, जो की गेल्या 8 दिवसांमध्ये 1,54,000 रुपयापासून घसरत 1,42,000 रुपयांपर्यंत आला। लोकांना वाटलं की आज फार तर 150 किंवा 1000 रुपयांची घसरण होईल, पण बाजारामध्ये एक अतिशय विचित्र खळबळ उडाली जेव्हा सरकारचा निर्णय समोर आला। हा निर्णय समोर येताच मागील 4 ते 5 तासांमध्येच 50 टनाहून अधिक ग्राहकांनी सोनं मोडलं आहे। होय, ही आकडेवारी आम्ही नाही तर रिझर्व्ह बँकेने सांगितली आहे। इतक्या कमी वेळातच ग्राहक इतक्या मोठ्या प्रमाणावर सोनं का मोडायला लागले आहेत, हे देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडतंय। अख्ख्या देशामध्ये 5 तासांमध्ये 50 टन सोनं मोडलंय, कारण की ग्राहकांना आता भीती वाटू लागली आहे। सुरुवातीला वाटलं होतं की भाव थोडाफार कमी होतोय म्हणून खरेदी होईल, पण झालं उलटच। ग्राहक त्यांच्या घरातलं सोनं घेऊन मोडायला गर्दी करू लागलेत। आता ज्यांनी महागड्या भावामध्ये सोनं खरेदी केलं होतं त्यांच्यासाठी हा भाव त्यांची झोप उडवणार आहे, पण ज्यांना खरेदी करायचंय किंवा जे कोणी वाट पाहत होते भाव कधीपर्यंत कमी होईल, त्यांच्यासाठी मात्र आजचा भाव सुवर्ण संधी असणार आहे। कारण की सरकारने असा काही निर्णय घेतलाय की ज्यामुळे सोन्याचा खेळ आता पूर्णतः संपलाय। या ठिकाणी आजचे भाव 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचे जे आहेत ते सकाळचे भाव होते ते या निर्णयाच्या नंतर पूर्णतः बदलले आहेत। तुम्ही सकाळी टीव्हीला, व्हॉट्सअपला, न्यूज चॅनलला कुठे भाव पाहिले असतील तर ते भाव आता विसरून जा, कारण की ताजे भाव फार विचित्र आले आहेत। इराण आणि अमेरिका यांच्यामधले युद्ध ज्यावेळेस सुरू होतं त्यावेळेस सरकारने प्रचंड टॅक्स लावला होता। युद्ध पूर्णतः संपलं, तुम्ही सुद्धा पाहिलं असेल, पेट्रोल डिझेलचे भाव कमी केले जाणार असून आता सोन्याच्या भावाबाबत टॅक्स रद्द करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलाय। मग आता किती रुपयांनी टॅक्स कमी होणार आणि त्यामध्ये ग्राहकांचा फायदा कशा प्रकारे होणार, आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की आज अचानक असं काय झालं, असा किती रुपयांनी भाव बदललाय की ज्यामुळे ग्राहक खरेदी करण्याच्या ऐवजी विक्री करायला पळू लागले। कारण आजचा भाव फार विचित्र आहे आणि यातून अशी गुपित बातमी आली आहे की आजचा जो काही भाव आहे तर तो फार विचित्र आहे, पण पुढील 24 तासांमध्ये भाव पूर्णतः बदलणार आहे। मग नेमकं तुम्ही काय करायचंय, सध्या खरेदी करायची आहे की थांबायचंय, हाच मुद्दा जाणून घेण्यास तुम्हाला खूप जास्त गरजेचं आहे। आजचे भाव तर तुम्हाला पुढील 30 सेकंदामध्ये लगेच सांगणार आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही आता खरेदी करायचंय की बाकीच्या लोकांसारखं धावत जाऊन खरेदी जे काय केलेलं सोनं मोडायचं आहे। पुढच्या 24 तासामध्ये काय बदल होणार, संपूर्ण जुलै महिन्यामध्ये सोन्या चांदीची घसरण होणार की वाढ होणार, सरकारचा निर्णय नेमका कधीपासून लागू होणार, सगळी काही सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ सर्वांनी पूर्णपणे पहा। तुम्हाला आता इतर कुठेही फक्त चालू भाव पाहायला मिळतात, पण भावामागचं खरं गणित आणि सरकारच्या निर्णयामागचा तो गुपित कार्यक्रम तुम्हाला इथेच पाहायला मिळणार आहे। त्यामुळे या व्हिडिओला जर तुम्ही पुढील 3 मिनिटं दिले तर तुमचा सोन्याचा लाखो रुपयांचा फायदा होऊ शकतो। आज सोन्याने इतिहास घडवलाय। तब्बल 5 तासांमध्येच 50 टन सोनं मोडलं गेलंय। ही आकडेवारी संपूर्ण देशाची आहे आणि रिझर्व्ह बँकेची आहे। मग आता असं काय घडलंय की ग्राहकांमध्ये इतकी जास्त खळबळ उडाली? आजचा भाव नेमका काय आलाय, पुढील 24 तासामध्ये नेमकं काय होणार, सगळी काही डिटेल आता तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2026चे जे काय वर्ष आहे तर ते सोन्याच्या बाबतीमध्ये अतिशय भयानक राहिलंय। 2026 ची सुरुवात झाली 1 जानेवारी रोजी सोन्याचा भाव साधारणपणे 1 लाखाच्या आसपास होता, पण 8 दिवसातच तो भाव 1,00,000 गेला आणि त्यानंतर पुढील 5 दिवसांमध्ये सोनं 1,15,000 आलं। आता तुम्ही म्हणाल, एवढं जुनं कशाला सांगता? आजचा भाव सांगून बाजूला लावा, पण लक्षात घ्या, ज्याच्या लक्षामध्ये इतिहास राहतो तो इतिहास लक्षात ठेवतो, त्याच्यात चुका होत नाहीत, आणि जो विसरतो त्याच्यात चुका होत असतात। त्यामुळे 10 सेकंदामध्ये तुम्हाला हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की सोन्यामध्ये काय झालंय। आता जानेवारीमध्ये 1 लाख, अजून 1,05,000 15,000 सोनं आलं होतं। लोक हळूहळू खरेदी करायला लागले होते तर काही मोडायला लागले होते। त्यांना वाटलं 1 लाखावर सोनं येतंय की काय, पण फेब्रुवारीमध्ये
2026 मध्ये 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायल युद्ध सुरू झालं आणि तिथून सोन्याने पुन्हा वाढ घ्यायला सुरुवात केली. आता त्यानंतर असं झालं, युद्ध सुरू होतं, पेट्रोल डिझेलची अडचण येत होती, लॉकडाऊनचे संकेत येत होते. पण त्यानंतर सरकारने काय केलं, जवळपास 1-1.5 महिन्यापूर्वी मी साधारणपणे मे महिन्यामध्ये सांगितलं की सोनं खरेदी करू नका, सोनं खरेदी करू नका, ही देशाप्रती एक भक्ती आहे असं त्यांनी सांगितलं. आणि ग्राहकांनी तरी पण थोड्याफार प्रमाणामध्ये सोनं खरेदी करायचं चालू ठेवलं होतं आणि म्हणून सरकारने तो तडकाफडकी निर्णय घेतला. तो निर्णय होता सोन्यावर आयात शुल्क वाढवण्याचा. सोन्यामध्ये जे काही इम्पोर्ट केलं जातं त्याच्यावर इम्पोर्ट ड्युटी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आणि तो फक्त युद्धापुरता मर्यादित नव्हता, तर आता युद्ध संपलंय आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे हा टॅक्स आता कमी होणार असल्याची बातमी समोर आली आहे, ज्यामुळे ग्राहकांनी घरातलं सोनं काढलं आणि मोडायला सुरुवात केली. आता हे झालं पहिलं कारण. रिझर्व्ह बँकेने सांगितलेलं कारण आहे 5 तासांमध्ये 50 टन सोनं मोडणं हा काही जोक नाही. त्यामुळे या बातमीला तुम्ही हलक्यामध्ये अजिबात घेऊ नका. तुम्हाला सोनं खरेदी करायचं असो किंवा नसो, पण तुम्हाला आजचा भाव जाणून तर घ्यायचाच आहे. पण त्यानंतर तुम्ही काय करायचंय पुढील काळांमध्ये, जुलै पूर्ण महिना सोन्याच्या बाबतीमध्ये कशा प्रकारे असणार हे जाणून घेतल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका. नाहीतर तुमच्या घरातलं सोनं देखील कवडी मोल भावामध्ये तुम्हाला विकावं लागू शकतं. त्यामुळेच व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळ्यात आधी आजचे चांदीचे ताजे भाव काय आलेले आहेत, त्यानंतर सोन्याचे भाव काय आलेत हे तर पुढील 20 सेकंदामध्ये आपण जाणूनच घेऊयात. पण त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की सोन्याच्या बाबतीमध्ये काय अंदाज वर्तवण्यात आलाय, लोक नेमकं काय म्हणत आहेत, हा निर्णय सरकारने जर घेतला तर सोन्या चांदीच्या भावामध्ये काय होणार आणि लोक 50 टन सोनं 5 तासांमध्ये जे काय मोडलं गेलंय याचं देखील महत्त्वाचं कारण आपण समजून घेतोय. पण सगळ्यात आधी आपण आजचे ताजे भाव पाहून घेऊयात. आजचा चांदीचा जो काही ताजा भाव आहे तर तो 230 रुपये प्रति ग्रॅम आहे. म्हणजेच एका तोळ्यासाठी चांदी 2300 रुपये आणि 1 किलोसाठी चांदी 1,30,000 रुपये आहे. तर हा आजचा चांदीचा भाव झाला. आता त्यानंतर सोन्याचा जो 18 कॅरेटचा भाव आहे तर तो या ठिकाणी आलेला आहे, तर तो आहे 10,864 रुपये प्रति ग्रॅम. म्हणजेच एका तोळ्यासाठी 18 कॅरेट 1,08,000 रुपये त्या ठिकाणी आलाय. आता त्यानंतर 22 कॅरेटचा भाव आपण जाणून घेतोय आणि 24 कॅरेटचा सुद्धा. तर या ठिकाणी 2 ग्रेड्स येतात. आता 24 कॅरेट एक आहे 99.50% प्युरिटी आणि 24 कॅरेट आहे 99.99% प्युरिटी. आता त्याआधी आपण आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा जाणून घ्यावा लागणार की पुढच्या काळामध्ये काय होणार आहे. पहा आजचे भाव आता 24 कॅरेट आणि 22 कॅरेटचे लगेचच सांगणार आहोत. पण तुम्ही नेमकं काय करायचंय, कारण की बाकीच्या सारखं सोनं मोडायचंय की थांबायचंय की खरेदी करायचंय, बघा त्यासाठी 4 अंदाज या ठिकाणी देण्यात आले आहेत. हे अंदाज तज्ज्ञ लोकांकडून आले आहेत, त्यामुळे अंदाज कान देऊ नये का. एक अंदाज सांगत आहे पहा, सोनं 55,000 रुपयापर्यंत येऊ शकतं. हा अंदाज साधारणपणे 2025च्या ऑगस्टमध्ये करण्यात आलेला होता, तर तो फेल ठरलाय. त्यानंतर दुसरा अंदाज झाला सिंगापूर या ठिकाणाहून 95,000 रुपये ते 1,50,000 रुपयांच्या दरम्यान सोनं स्थिर होऊ शकतं असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजेच कमी झालं तर 95,000 रुपये आणि वाढलं तर 1,50,000 रुपये, म्हणजे साधारणपणे असं एक होतं. तर आता मागची रेंज जी होती तर ती 1,00,000 ते 1,50,000 रुपयांच्या आतली होती. तर ती रेंज कमी होऊन 25 कॅरेटचे भाव पहा. आजचा 22 कॅरेटचा जो काय भाव आहे तर तो आहे 1,29,550 रुपये प्रति तोळा. म्हणजेच एका ग्रॅमसाठी 12,550 रुपये प्रति ग्रॅम हे सोनं आहे. त्याच्यानंतर 24 कॅरेट 99.99% जे काही प्युरिटीचं आहे तर ते आहे 1,36,000 रुपये प्रति तोळा. हा भाव या ठिकाणी आलाय आणि एका ग्रॅमसाठी 13,200 रुपये आहे. तर आता हे आजचे भाव होते. हे भाव ऐकून तुम्हाला नेमकं काय वाटलं? तुमच्या मते भाव किती असायला पाहिजे? 50,000, 60,000, 70,000, 80,000 की 90,000 की 1,00,000? तुमचा भाव नक्की कमेंटमध्ये लिहा, कारण की ग्राहकच भाव ठरू शकतो आणि ग्राहकांनी ठरवलं तर नक्कीच सोनं कमी होऊ शकतं. त्यामुळे तुमचा भाव कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.